हॅलो स्टुडंट, मागे आपण प्रॅक्टिस सेट 9.2 मधली पहिली 2 उदाहरणं बघितलेली आहेतच. आता आपण पुढची उदाहरणं बघणार आहोत. तिसरा प्रॉब्लेम आपण बघतोय. A farmer sold the food grain for 9,200 rupees through the agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent get? Okay. मग आता आपण लिहित जाऊया. गिवन लिहूया. आता सेलिंग प्राइस ऑफ द फूड ग्रेन किती आहे? 9,200 रुपीज. हा किती प्रॉब्लेम आहे? तिसरा. $9,200. ओके. त्याच्यानंतर त्यांनी किती कमिशन दिलेलं आहे? कमिशन इज 2%. कमिशन दिलं. मग त्या एजंटला किती कमिशन मिळालेलं आहे? मग कसं करणार? कमिशन इज इक्वल टू percentage commission into selling price. किती पर्सेंट कमिशन मिळालं? 2%, मीन्स 2/100. आणि सेलिंग प्राइस किती आपली? 9,200 रुपीज. बघा, न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटरचे 0 गेले. बरोबर आहे. म्हणजे 2 2 4. मग ते एजंटला कमिशन किती मिळालं? 184. म्हणजे एजंट गेट द कमिशन. एजंट गॉट द कमिशन ₹184. खाली आन्सर लिहायचा आहे, त्याला हाफ मार्क असतो, विसरायचं नाहीये. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला. उमाताई परचेस द फॉलोइंग आयटम फ्रॉम द खादी भंडार. The 3 sarees for the 560 rupees each, both 6 bottle of honey for 90 rupees each. On this purchases, she received the rebate of 12%. How much total amount did उमाताई pay? आता उमाताईंनी काय काय खरेदी केल्या, किती रुपयाला, त्यानुसार प्रत्येक गोष्टीची आपण कॉस्ट काढायची आहे आणि मग आपण त्यानुसार पुढे सोडवायचं आहे. The cost of 3 sarees. एक साडी किती रुपयाला होती? 560 ला. अशा तिने 3 साड्या घेतल्या. मग किती झालं? 0. बरोबर आहे. आता द कॉस्ट ऑफ 6 बॉटल ऑफ हनी. सिक्स इंटू प्रत्येक बॉटल कितीला? 90 ला आहे. बरोबर आहे. मग आता तिला टोटल कॉस्ट किती द्यावी लागेल त्या दुकानदाराला? दुकानदाराला टोटल कॉस्ट किती आहे? 1,680 प्लस 540 इज इक्वल टू 0. 12. बरोबर आहे. 2,020 रुपीज त्याला दुकानदाराला द्यायचे आहेत खादी भंडारला. पण त्याने किती रिबीट दिलेला आहे? त्याने रिबीट दिलेला आहे 12%.
बरोबर आहे. मग आपण रिबीट काढूया. रिबीट कसं काढतो? द पर्सेंटेज ऑफ द रिबीट इंटू कॉस्ट. कॉस्ट किती आपली 2020 रुपीज इंटू 12%. बरोबर आहे. मग आता आपण 0 बाजूने 24 बाजूने 25 बाजूने 24 आणि 25 अपॉन 10. बरोबर आहे. मीन्स 5.40 रुपीज. त्याला रिबीट एवढं मिळालेलं आहे. मग ॲक्च्युली ते त्यांनी दुकानदाराला त्यांनी किती रुपये दिले? मग अमाऊंट पेड ही अमाऊंट पेड कशी काढतो? टोटल कॉस्ट मायनस रिबीट. टोटल कॉस्ट किती द्यायची होती त्यांना आणि रिबीट किती दिलं? याची तुम्ही काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. किती रुपये त्याला द्यायला लागले? 1953.60 पैसे त्या त्याला पेड करावे लागलेले आहे. आलं लक्षात? पाचवं उदाहरण आहे. Use the given information, fill the following boxes with a suitable number. The Srimati Deepanjali purchased the house for rupees 7,50,000 from the Srimati Leelaben through the agent. The agent has get charges the 2% brokerage from the both of them. बरोबर आहे. हे उदाहरण समजलं. आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. आता दीपांजलीनी लीलाबेनकडनं एक घर विकत घेतलेलं आहे आणि तिने त्याला एजंटला ब्रोकेज दिलेला आहे 2%. ओके. मग पहिला प्रश्न आहे, श्रीमती दीपांजली पेड द ब्रोकेज फॉर परचेसिंग द हाऊस. मग श्रीमती दीपांजली पेड किती पर्सेंट ब्रोकेज दिलं? 2% ब्रोकेज दिलं. बरोबर आहे. आता 2% ब्रोकेज किती दिवस? 7,50,000 रुपीजवर. म्हणजे 7,50,000 रुपीजवर 2% ब्रोकेज. मग 0 गेले. बरोबर आहे. मग किती मिळाले? 15,000 रुपीज तिला ब्रोकेज द्यावं लागलं एजंटला. त्याचप्रमाणे लीलाबेनला पण किती ब्रोकेज द्यावं लागेल? तेवढंच द्यावं लागणार आहे. कारण दोघींनी ब्रोकेज दिलेला आहे रुपीज. बरोबर आहे. पुढे त्यांनी काय विचारलंय? टोटल ब्रोकेज रिसिव्ह बाय द एजंट. एजंटला किती टोटल मिळालं? मग आता एजंटला ब्रोकेज कोणी दिलं? दीपांजलीने पण दिलं आणि लीलाबेनने दिलं. म्हणजे असं टोटल ब्रोकेज करायला लागेल. हिने किती दिले? 15,000. आधी हिने पण दिले 15,000. म्हणजे टोटल किती मिळाले? 30,000 रुपीज.
किती मिळालं टोटल ब्रोकेज एजंटला 30,000 रुपीज मिळालेले आहे. द कॉस्ट ऑफ द हाऊस ऑफ द दीपांजली पेड. मग आता ह्या दीपांजलीने किती पेड केलं, कॉस्ट किती पैसे तिला भरावे लागले. मग आता हे जे तिने ब्रेकेज पे केलेलं आहे ते कसं केलेलं आहे, म्हणजे त्याची ओरिजिनल प्राइस, म्हणजे तिला ते घर खरेदी करताना किती रुपयाला आहे म्हणजे 7,50,000. शिवाय त्याला ब्रोकरला पण पैसे द्यायला लागले, बरोबर आहे. म्हणजे परचेस प्राइस प्लस ब्रोकेज. आता किती रुपये तिने घर घेतलं, 7,50,000 रुपीजला घर घेतलं आणि तिला ब्रोकेज किती भरायला लागलं, 15,000 ब्रोकेज भरावं लागलं. अशी ही जी टोटल अमाऊंट तिला जी पेड करायला लागली ती 76,000 7,65,000 रुपीज तिला द्यावी लागली, बरोबर आहे. अँड द सेलिंग प्राइस ऑफ द हाऊस फॉर द श्रीमती लीलाबेन काय विचारले, सेलिंग प्राइस. फॉर श्रीमती लीलाबेन मग आता त्यांना द्यायला लागणार, म्हणजे कसं द्यायला लागणार, दॅट इज अ प्राइस ऑफ द हाऊस मायनस ब्रोकेज. म्हणजे तिने ते घर विकलं 7,50,000, म्हणजे तिला 7,50,000 मिळणारच, पण तिने एजंटला पण पैसे दिलेले आहेत, त्यामुळे काय लागले प्राइस ऑफ द हाऊस. आणि त्यातलेच तिने पैसे कोणाला दिले, ते एजंटला दिले, काय दिले, ब्रोकेज दिलेलं आहे. म्हणजे 7,50,000 मायनस 15,000, बरोबर आहे. मीन्स 735. आणि लक्षात कसं सोडवलं ते. आता आपला हा प्रॉब्लेम सेट आपण पूर्ण केलेला आहे. तुम्ही हा पूर्ण देखील करायचा. आणि काही शंका असेल तर मला फोन करून विचारा. थँक्यू.